नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणतीही परीक्षा असो, जसं की पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, तर या प्रत्येक परीक्षेमध्ये भूगोल या विषयावरील काही प्रश्न नक्की विचारले गेलेले आहेत. आणि या अनुषंगाने मी या व्हिडिओद्वारे तब्बल 200 प्रश्नांचा भूगोल या विषयावरील सर्व प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे, जे की अतिशय संभाव्य प्रश्न आहेत. तर मी वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून आजच्या सर्व पेपर चालू करू. तर पहिला प्रश्न असा आहे की इथे दिलेला कोकण दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते. बघा इथं प्रश्न काय दिला, कोकण दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते. तर यासाठी योग्य पर्याय उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य. भारतातील इथं लोकसंख्येच्या नाही तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य विचारले, तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे राजस्थान. हे राजस्थान एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे, जे भारतातील राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे. तर कोणती गर्ता ही हिंदी महासागरामध्ये आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं, पर्याय क्रमांक 4 सुंदा ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येतील. तर बघा इथे हिंदी महासागरामधील प्रवाळ बेटाचे उदाहरण असं विचारलंय. तर प्रवाळ बेटाचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक 3 मालदीव. हे प्रवाळ बेटाचे हिंदी महासागरातील उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो. जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरी किती पाऊस पडतो. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 75 ते 80 सेंटीमीटर एवढे पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्याचे सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे. बघा इथं जळगाव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर विचारले 2011च्या जनगणनेनुसार. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 925 एवढे गुणोत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे. बघा इथं श्रवणबेळगोळ हे एक तीर्थस्थान आहे, तर ते कोणत्या पर्वतामध्ये आहे असं विचारले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 विंध्यगिरी या पर्वतामध्ये श्रवणबेळगोळ हे स्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यात आहे. बघा इथं साई मंदिर शिर्डी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 राहता या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नाथ संप्रदायातील कानिफनाथाची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे. बघा इथं काय म्हणलं, नाथ संप्रदायातील कानिफनाथाची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर शनी शिंगणापूर हे मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नेवासे या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे की माळढोक काय आहे. माळढोक हे काय आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 पक्षी. पुढचा प्रश्न आहे, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा इथं सुरजागड लोहखान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिल्यासाठी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड लोहखान आहेत. तर पुढचा प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे. बघा भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अगदी सोपं उत्तर आहे, गंगा नदी. पुढचा प्रश्न आहे, कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा इथं कैगा हा एक काय आहे, अणुऊर्जा प्रकल्प आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलंय. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कर्नाटक या राज्यामध्ये कैगा अणुऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. बघा इथं काय म्हणलं, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून वाहणाऱ्या नद्या या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 कोकण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो. महाराष्ट्रातील पर्जन्यावर कोणत्या घटकाचा परिणाम आढळून येतो. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 प्राकृतिक रचनेचा परिणाम आढळून येतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, टिंबटिंब या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तर बघा इथं काय म्हणले की पाणी पिकवणारा जिल्हा असं कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 ठाणे. पुढचा प्रश्न पाहू आपण, नागपूर हे टिंबटिंब लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. तर नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 मुंबई कोलकाता या महामार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. त्या दोन देशामधील सरहद दर्शविते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशामधील सरहद दर्शविते. पुढचा प्रश्न आपल्याला, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात. तर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याच्या पृथ्वीला काय म्हणतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4
परिभ्रमण असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? बघा इथं काय म्हणलं, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त आहे. पुढचा प्रश्न आहे, उल्कापाषाणाचा, बघा इथं पुढचा प्रश्न काय म्हणलं की उल्कापाषाणाचा जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात. महाराष्ट्रातील टिंबटिंब हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण होय. तर इथं महाराष्ट्रामधील कोणतं उदाहरण आहे असं विचारले, तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 लोणार सरोवर. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी उगम कुठे आहे? बघा इथं नर्मदेचा उगम कुठे आहे असं विचारले, तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिले. यासाठी अमरकंटक येथे उगम आहे. पुढचा प्रश्न, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती? तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिले. यासाठी 701 किलोमीटर. पुढचा प्रश्न, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राजमाची किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये राजमाची किल्ला आहे. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? बघा इथं नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 नंदुरबार या जिल्ह्याची सरहद तयार करते. पुढचा प्रश्न पाहू आपण, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर बघा इथं चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे असं विचारले, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 वसंत सागर हे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेवरील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर सर्वात प्राचीन विभाग कोणता असं विचारले, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 द्वीपकल्पीय पठार हे सर्वात प्राचीन विभाग आहे. तर पुढचा प्रश्न आहे की अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात? अरवली पर्वतरांगेमध्ये कोणते खडक आढळतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कानाशम खडक व पटिशम खडक हे अरवली पर्वतरांगेत आढळतात. पुढचा प्रश्न आहे, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाबरोबर आहे? भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाबरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान व बांगलादेश यांच्याबरोबर भारताची मानवनिर्मित सरहद आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात? नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 भांगर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न असा आहे की पामबाम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? बघा इथं काय म्हणलं, पामबाम बेट हे एक बेट आहे, तर ते कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान पामबाम बेट आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान विचारले ते पण केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील लक्षद्वीप. पुढचा प्रश्न पाहू आपण, हिमाचल मराठी पर्वतरांगाच्या गाभा टिंबटिंब खडकांनी बनलेली आहेत. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 कनाशम खडकांनी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, पीर पंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? बघा इथं पीर पंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये येतात? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 लघु हिमालयामध्ये येतात. पुढचा प्रश्न पाहू आता, हैदराबाद शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे? हैदराबाद हे शहर तर ते कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मूसी नदीवरती हैदराबाद शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? बघा महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा किती जिल्हे होते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 26 जिल्हे होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद विभाग हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर इथं 4 विधान दिले आहेत आपल्याला, तर योग्य विधान कोणतं ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हेच एक योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? तर मराठवाड्यातील एक शहर आहे त्याला दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते, तर हे शहर कोणतं आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 पैठणीलाच दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाते. पुढचा प्रश्न आहे, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पितळखोरा लेणी
हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पितळखोरा लेणी आहेत. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे की पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर पोटोमॅक ही जी नदी आहे तर तो कोणत्या देशामधून वाहते हे सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अमेरिका या देशातून पोटोमॅक ही नदी वाहते. पुढचा प्रश्न आहे रायटर्स बिल्डिंग ही शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा इथं रायटर्स बिल्डिंग हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कलकत्ता या शहरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला चबाहार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे? चबाहार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर याचं सुद्धा उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 इराण. इराण या देशामध्ये चबाहार हे बंदर स्थित आहे. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे की कलिमपांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? कलिमपांग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगालमध्ये कलिमपांग हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संस्थांशी संबंधित आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी आहे? इथं संस्थाशी झाले तर संबंधित आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नागपूर या शहरामध्ये दीक्षाभूमी हे तीर्थस्थान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही एक नदी आहे तर ती कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 गोदावरी नदीची कादवा नदी ही एक उपनदी आहे. पुढचा प्रश्न मंगोली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे? बघा इथं 2 प्रश्न करू आले तुमचे. एकतर मंगोली धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पण तो कोणत्या तालुक्यामध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 दौडा मार्ग या तालुक्यामध्ये स्थित आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की कोणता समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणता किनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कोंडुरा हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? बघा इथं काय म्हणले पश्चिम वाहिनी नदी आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यामध्ये प्रचलित आहे? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 केरळ या राज्यामध्ये मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य प्रचलित आहे. पुढचा प्रश्न जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी हे एक अभयारण्य आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढचा प्रश्न आहे की कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिल्यासाठी नॉर्वेमध्ये रात्रीचा सूर्य दिसतो. पुढचा प्रश्न नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा याचं पर्याय क्रमांक 2 भोसरी येथे आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 कुठून कुठे जातो? बघा NH16 हे कुठून कुठे जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिल्यासाठी निजामाबाद ते जगदळपूर येथे जातो. पुढचा प्रश्न सातारा सांगली व कोल्हापूर ही शहरे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. सातारा सांगली आणि कोल्हापूर ही कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत. तर पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर ते गोंदिया धावते. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता तर कोणता विभाग हा पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मराठवाडा हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. पुढचा प्रश्न मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे एक थंड हवेचे ठिकाण आहे तर ते कोणत्या राज्यात आहे हे सांगायचे. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? बघा इथं काय म्हणले मीनाबक्कम हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर ते कोठे आहे? ठीक आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील चेन्नई येथे आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे? इथं मी डायरेक्ट पर्याय दिला नाही आहे उत्तर आहे इथं बघा मिरची प्रसिद्ध आहे दोंडाईचा या ठिकाणची मिरची फारच प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा इथं अजिंठा लेणी या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4
औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार सरोवर इथं पर्याय क्रमांक 1 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर कोणत्या ठिकाणी हे सांगायचे आपल्याला? तर बघा, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. शिरपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सर्वात जास्त शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र याच्यामध्ये सर्वात जास्त शहरी लोकसंख्या आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही कशाने झालेली आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 भ्रंशमूलक उद्रेकाने निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न, मुंबई नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून गेला आहे? मुंबई आणि नाशिक हा लोहमार्ग कोणत्या घाटातून गेला आहे? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 थळ घाटातून गेलेला आहे. तर पुढचा प्रश्न पाहू, कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारले. उंच किल्ला इथे मी डायरेक्ट उत्तर सांगितले, साल्हेर. पुढचा प्रश्न आहे, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH3 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. मुंबई आणि आग्रा या 2 शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न आहे, दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बघा, इथं 2 प्रश्न करू आलेत. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे, तर तो कोणत्या तालुक्यामध्ये हे सांगायचे. उत्तर येतं जव्हार. तर पुढचा प्रश्न असा आहे की पालघर जिल्ह्यास या जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर कोणत्या जिल्ह्याची पालघर जिल्ह्यात सीमा लागून आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ठाणे व नाशिक या जिल्ह्याची सीमा पालघर जिल्ह्यास लागून आहे. पुढचा प्रश्न, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हरियाणा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 जयपूरला गुलाबी शहर म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सेल्युलर जेल कोठे आहे? तर खालीलपैकी सेल्युलर जेल हे कोणत्या जागी स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर येथे सेल्युलर जेल स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, सर्वाधिक पावसाळ्याचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? बघा, सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे मौसिनराम, तर ते कोणत्या राज्यामध्ये हे आपल्याला सांगायचे. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मेघालय या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र तर कोणत्या विभागामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील यासाठी विदर्भ. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नाशिक येथे भरतो. पुढचा प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 गोंदिया येथे आहे. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, लोणावळा खंडाळा हे थंड हवामानाचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? बघा, हे लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहेत, तर ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नागपूर. पुढचा प्रश्न, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजाभवानी मातेचे मंदिर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? बघा, इथं चिखलदरा हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे असं विचारलंय. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 सातपुडा पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी किंवा मोठी नदी कोणती? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदी.
पुढचा प्रश्न, बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. तर बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. यासाठी वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर याचं उत्तर इथं पानझडी वने. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर नवेगाव हे तळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेत सहनशील आहेत? तर कोणती पिके ही अत्यंत आम्लधर्मी मृदेत सहनशील आहेत? तर मित्रांनो, मी इथं डायरेक्ट उत्तर दिले, एरंड, भात आणि ओट ही आम्लधर्मी मृदेत सहनशील आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर कोणत्या भूकंप लहरी या द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर याचं उत्तर येतं द्वितीय या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आवर्षण परिस्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते? बघा इथं काय म्हणले, आवर्षण प्रवण स्थिती पाहता तर सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून असलेले फळझाड कोणते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 बोर. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न असा आहे की बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? तर बोकारो झारखंड येथील जे सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्प आहे तर त्याला सहाय्य करण्यासाठी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. यासाठी पर्याय क्रमांक 2 आहे रशिया. पुढचा प्रश्न, पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे? पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. यासाठी जॉन चेसन याचे योगदान आहे. पुढचा प्रश्न, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर पॉईंट कोणता आहे? बघा, तर याचं उत्तर येतं ऑर्थर सीट हे सर्वात उंचावरचा पॉईंट आहे. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न पाहू आपण, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे की तुर्भे येथील अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाचे तांत्रिक सहाय्य लाभलेत? तर इथं काय म्हणलं बघा, तुर्भे येथे अप्सरा भट्टी ही जी भारताची पहिली अणुभट्टी आहे तर ती उभारण्यास कोणत्या देशांना सहाय्य केलेलं आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. यासाठी ब्रिटन या देशाचे सहाय्य लाभलेले आहे आपल्याला. पुढचा प्रश्न पाहू आपण, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? गोसी खुर्द प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर यासाठी इथं 4 पर्याय दिले आहेत आपल्याला. योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण, भारताच्या चहा उत्पादनात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. तर भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आसाम राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे भारतातील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे. बघा, कोकण रेल्वेवरील भारतातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 करबुडे या ठिकाणी आहे. तर पुढचा प्रश्न असे की महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? बघा इथं काय म्हणलं, अनुस्कुरा घाट हा रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूरला जोडतो. पुढचा प्रश्न, पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत प्रकल्प हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 चिपळूण तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न, प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मालेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे. आंब्यांची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर ही बंगनपल्ली ही आंब्याची प्रजाती नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर नाशिकमधून तापी नदी वाहत नाही. पुढचा प्रश्न आहे, कसारा घाट खालीलपैकी कोण 2 शहराच्या मार्गावर आहे? तर कसारा घाट हा कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 नाशिक व मुंबई या मार्गावर कसारा घाट आहे. तर पुढचा प्रश्न आहे की केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव हे एक राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशालगड हा किल्ला आहे. पुढचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट बॅरियर रीफ हे कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया येथे ग्रेट बॅरियर रीफ आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की कोटापॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? बघा इथं सक्रिय ज्वालामुखी आहे कोटापॅक्सी, तर तो कोणत्या देशामध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. उत्तर येतं इक्वेडोर या देशामध्ये कोटापॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी आहे. पुढचा प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? अनातोलियाचे पठार हे कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 तुर्कस्थान येथे आहे. पुढचा प्रश्न, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागराला जोडतो? तर सुएझ कालवा जोडतो भूमध्य सागर व तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम सुएझ कालव्याचं आहे. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? बघा शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कावेरी नदीशी संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, हबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? हबनटोटा हे बंदर कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 श्रीलंका या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सुमारे टिंबटिंब% भाग शेती लागवडीखाली आहे. तर शेती लागवडीखाली किती टक्के भाग आहे भारताचा? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 60% भाग शेती लागवडीखाली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? जगामधील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर पुढचा प्रश्न पाहू, केरळमधील टिंबटिंब हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. तर केरळमधील कोणतं अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहू, महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1436 मीटर उंचीवर आहे. पुढचा प्रश्न, कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडे वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर वासना नदी मिळत नाही, वसाना नदी मिळत नाही. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा इथं काय म्हणलं, काझीरंगा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे, तर ते कोणत्या राज्यात आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आसाम राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 जपानला म्हटले जाते. पुढचा प्रश्न, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पूर्णा नदीवर बांधण्यात आले. पुढचा प्रश्न, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, समुद्रकडा हे भीमी स्वरूप समुद्र लाटांच्या कार्यामुळे निर्माण होते. तर कशाच्यामुळे निर्माण होते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 खननमुळे समुद्रकडा निर्माण होतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. तर पुढचा प्रश्न पाहू की देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहे? देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ हे कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, वणी नाशिक येथील हे अर्धपीठ आहे. पुढचा प्रश्न, चबाहार बंदर कोणत्या देशात आहे? बघा इथं काय म्हणले की चबाहार हे एक बंदर आहे, तर ते कोणत्या देशामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 इराण या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न, किबलुलू जमाती कोणत्या देशामध्ये आहेत? बघा इथं काय म्हणले की किबलुलू ही एक जमात आहे, तर ती कोणत्या देशामध्ये हे आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 केनिया येथील किबलुलू जमाती आहेत. पुढचा प्रश्न, वॉर्सा शहर कोणत्या नदीकाठी आहे? वॉर्सा हे एक शहर आहे, तर ते कोणत्या नदीकाठी आहे? योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बिस्तुल्ला या नदीकाठी आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण, बल्गेरिया या देशाची राजधानी कोणती आहे? बघा इथं बल्गेरिया या देशाची राजधानी विचारली आपल्याला, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1
सोफिया ही बल्गेरिया या देशाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पलामू हे एक अभयारण्य आहे, तर ते कोणत्या राज्यात आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, झारखंड या राज्यामध्ये पलामू अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, तिरुचिरापल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कावेरी या नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी हे कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी. 4 आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, गिरिजा ही कोणत्या पिकाची जात आहे? गिरिजा ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, एरंडीची जात आहे. पुढचा प्रश्न, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडसा हे गुफा मंदिर आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कहालगाव हे एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, तर ते कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील यासाठी. 1 आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? बघा इथं काय म्हणले, खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, चिल्का, जो आहे ओरिसा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? जर्मनीची राजधानी कोणती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे. तर पुढचा प्रश्न आहे की जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, नाईल नदी ही जगामधील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कळसुबाई. पुढचा प्रश्न, आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? बघा तर भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे हे विचारले, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, प्रवरा नदीवर आहे. पुढचा प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बहुतेक हा प्रश्न रिपीट झाला आज आपला. माथेरान तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, मोरासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? बघा इथं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गोवा. पुढचा प्रश्न, भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते? भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखली जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अमृत क्रांती म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? वनक्षेत्र सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, लातूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब येथे पूर्ण झाला, तर तो पूर्ण झाला गुहागर येथे पूर्ण झाला. पुढचा प्रश्न, कोकणातील नद्यांचा टिंबटिंब हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे, तर कोणता पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे की रॉक गार्डन कोणत्या जिल्ह्यात आहे? रॉक गार्डन हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, चंदीगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढचा प्रश्न पाहू, टिंबटिंब नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे, तर कोणत्या नदीच्या पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, ब्रह्मपुत्रा. पुढचा प्रश्न, बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? बॅरेन ज्वालामुखी हे कोठे आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील यासाठी, अंदमान निकोबार येथे स्थित आहे.
तर पुढचा प्रश्न पाहू आपण. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते? तर कोणते अक्षवृत्त हे पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागते? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. विषुववृत्त हे पृथ्वीला दोन समान भागात विभागते. पुढचा प्रश्न. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. तर द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 कन्याकुमारी. पुढचा प्रश्न. भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर कोणते? भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 K2. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे की टिंबटिंब हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर कोणता प्रकल्प हा सतलज नदीवरील आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 भाकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवरील आहे. पुढचा प्रश्न. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये आहे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 अमृतसर या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे की बिहू नृत्य कोणत्या राज्यात आहे? बिहू नृत्य हे कोणत्या राज्यातील आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. पुढचा प्रश्न. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अरवली ही अतिप्राचीन पर्वतरांग आहे. पुढचा प्रश्न. भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते? भौगोलिकदृष्ट्या हे मध्यवर्ती शहर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नागपूर हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जांभी मृदा ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरीमध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा संत्री उत्पादन आघाडीवर आहे. तर संत्री उत्पादन आघाडीमध्ये कोणता जिल्हा आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नागपूर जिल्हा हा आघाडीवर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणती आहे? सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सांगली. पुढचा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्याचा संगम होतो? जळगाव या जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. तापी व पूर्णा नदीचा संगम होतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की तापी व पूर्णा खोरे हा टिंबटिंब आहे. तर हा आहे खचदरीचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न. जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे? फेकरी येथे काय आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या मध्यातून काय गेले आहे? भारताच्या मध्यातून काय गेले आहे? तर यासाठी 4 पर्याय दिले आहेत आपल्याला. योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कर्कवृत्त गेलेले आहे. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय वाररेषेशी टिंबटिंब हे रेखावृत्त संबंधित आहे. तर कोणते रेखावृत्त हे आंतरराष्ट्रीय वाररेषेशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 180 अंश. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. टिंबटिंबला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. तर कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 इचलकरंजीला ओळखले जाते. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर आहे. तर घनता किती प्रति चौरस किलोमीटर आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 365 चौरस किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आसाम राज्यातील आहे. पुढचा प्रश्न. नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नांदेड शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न. मिझोराम या राज्याची राजधानी कोणती? मिझोराम या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 एजवॉल ही राजधानी आहे. पुढचा प्रश्न. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न. कोणार्क येथील मंदिर प्रसिद्ध आहे. तर कोणार्क येथील कोणतं मंदिर हे प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर येतं सूर्य मंदिर हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला सांगायचे, ते पण दिलेल्या पर्यायामधूनच सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही विचारले? उत्तर येतं जालना. तर पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? तर रब्बी हंगामाचा कालावधी हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिल्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा रब्बी हंगामाचा कालावधी म्हणून गणला जातो. पुढचा प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? हरिहरेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहू.
महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्याची लांबी किती? सागरी किनाऱ्याची लांबी किती? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, 720 किलोमीटर ही सागरी किनाऱ्याची लांबी आहे. पुढचा प्रश्न, अजिंठा या प्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा या लेणी आहेत बघा पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, लोणार हे प्रसिद्ध जे सरोवर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर तो वली पर्वत आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विहीर या जलसिंचनाखाली आहे. पुढचा प्रश्न, जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा बघा जांभी मृदा आढळते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? दगडी कोळशाच्या खाणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार दिशेला आहे? तर तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार हा कोणत्या दिशेला आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, पश्चिम दिशेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 201वा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी आहे. बघा इथं प्रश्न काय विचारला तुम्हाला, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले तिथं, औरंगाबाद, मुंबई, पुणे व जयपूर. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचाच आहे. तर मित्रांनो अतिशय संभाव्य प्रश्नांचा आपण समावेश घेतलेला आहे या पेपरमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.